माय न्यू ब्लॉग. आता आज कुठे चाललं आहे? आज चालले पवईला चाललं आहे. पवईला का चाललं आहे ते तुम्हाला समजेल. कॅप्शन बघा तुम्ही, डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकीनच का चाललं आहे वगैरे तुम्ही बघा. आता आम्ही आलो आहे प्लॅटफॉर्मवरती, आले डोंबिवलीला आहे. आता इथले 1:24 झाला. आता कैवल्याची वेट करतो आहे. कैवल्यासोबत येतो आहे, सुयशसुद्धा येतो आहे. आता यश आला आहे, अनय आला आहे आणि मयूर नारखेडेसुद्धा आला आहेत. फुल एकदम जोशमध्ये. ते काल पण गेले होते, आज पण चाललेत परत. आज परत त्याचा एक मेंबर येतो तो कुठं राहिला काय माहिती. आता ट्रेन तर गेली, आता ठाणा ट्रेन गेली आहे. आता बघूया जाऊया कसं होतं ट्रॅव्हलिंग वगैरे तुम्हाला दाखवतो. पुढे काय काय दाखवता येईल ते पण दाखवतो. IIT टेक फेस्टला चाललो आहे. आता बोलून सांगतो मी, IIT टेक फेस्टला चाललो आहे. आता बघू काय काय दाखवता येईल तुम्हाला, सगळं मी दाखवतो. आपण कैवाल्याचं वेट करूया, त्यापर्यंत कैवाल आल्यावर तुम्हाला दाखवतो. आता ट्रेन आली आहे, पूर्ण ट्रेन पकडून आम्ही जातो. आता कैवाल्या आपल्याला पुढच्या स्टेशनला भेटणार असं बोलतो आहे. गर्दी तर आहे, चला चढूया, बसायला भेटू ते जागा. कुठे बसायचं? बसा. काहीच आम्हाला बसायला आहे फायनली. कैवाले कुठं राहायला काय माहिती, बघा फोन करा तुम्हाला पुढच्या स्टेशनला भेटतं. सोबत सुयश अजून घरातच आहे, कुत्रा झाला तर तो भेटेल आपल्याला डायरेक्ट पवईलाच आहे. गेस काय माहिती तर कुठे भेटते, तर आपल्याला थांबायला लागतं कांजूरमार्गला काय माहिती. तर बघूया कसे ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे. यशला पण जागा भेटली आहे. यश त्याच्या मनामध्ये गुंतला आहे, काय विचार करते काय माहिती. आणि हा नाही DBIT डॉन बॉस्को कॉलेजमधला स्टुडंट आहे, आपल्या क्लासचाच आहे, सक्सेसमधले आहे. तर गाईज बघूया आता पुढे काय होतो. शेवटपर्यंत बघा व्लॉग, खूप दिवसांनी बनवतो आहे, बघा शेवटपर्यंत. पर आला आहे तर कैवल्य कुठच्या तरी पुढच्या डब्यावर खायला पुढचं काम आहे काय माहिती नाही कुठे. बघा हा बघा धावत पळत येत आहेत. आणि हा कुत्रा पण येतो छपरी, आणि मला येडा बनवतो साला कुत्रा. साला छपरीवरच चालले रे, बाली बिली घातली. हा ना. तर गाईज फायनली आला आहे, पुढच्या डब्यात चढलेले आहे. आला की मला खोटं बोलतो ते. एवढं सगळे बसलेले आहेत गाईज. गाईज इथं सगळ्यांना बसायला जागा भेटली, हे उभे राहते. दाखवतो काय होतंय. तर फायनली कांजूरमार्ग आलाय, आता उतरतो आम्ही. ही पिढी झाली आहेत गेम खेळण्यामध्ये. हा हुशार आहे बघा भाई, बघा त्याच्याकडून शिकण्यासारखे. गेम पण खेळतो बघा असा चेससारखा, आणि आपण हुशार आहे. यो बघा काय करतोय दलिंदर, कसले क्लॅश रॉयल वेअर खेळतो. तू काय करतोय? आपण नाही करत, यो सुधारलेला आहे. आणि हा एक तर कैवाला जवळ लागून बिघडलेला आहे पोरगा. त्याला काय तर मला कोणाला पण घेऊन येतो. चला हा ना, हे फार्मसीवाले IITच्या ह्याच्यामध्ये येते, चालेल इंजिनिअरच्या फील्डमध्ये. काय लाजा वाटतं का? बघतं काय चल रे. आधार कार्ड, मोबाईल नंबर. चला काही आता उतरतो, मला उतरल्यावर दाखवतो काय होते. आता गर्दी इथे उतर. फायनली आता उतरले कांजूरमार्ग स्टेशनला. आता बघू कशाने जायचं. ट्रेननी तर आलं आहे. थांबना अरे थांबना. हां तर आता बघूया बसने जायचं का चालत जायचं का रिक्षाने जायचं. आता ते आमचा गाईड आहे या पिकनिकचा मयूर नारखेडे, तो ठरवणार आहे. आता तो घेऊन चालला आहे. हां आणि हे बघा गाईड, आणि फार्मसीवाले लोक पण आले. जाऊ दे, करू दे त्यांना पण एन्जॉय. तर बघूया गाईड, असू दे. तर गाईड आपण दुसऱ्यांदा जातोय IIT टेक फेस्टला. लास्ट इयर पण गेलो होतो, फर्स्ट डेला गेलो होतो. आणि आज सेकंड डे, फर्स्ट डेला नाही गेलो कारण लास्ट इयर मी फर्स्ट डेला गेलो होतो. आज जाऊया, परत उद्या पण जाऊया. बघूया, वर्षातून एकदा असतो. बघूया काय काय तिकडचे इन्व्हेन्शन चांगले असतात, काय काय बघण्यासारखं असतो. बाहेरून लोक येतात इंडियाच्या बाहेरून, तर आपल्याला जायला काय हरकत आहे. आपण तर इथेच राहतो. तर जायचं बघूया, आता जाऊया. आपण इथेच राहतो आणि कार भाव आला नाही. कार आलो का नाही, कारण असं आहे की मला कामं पण होती, जेन्युअन रिझन्स होते. आणि प्लस मी लास्ट इयर गेलो होतो फर्स्ट डे, तर म्हणून म्हटलं सेकंड डेला आणि थर्ड डेला जाऊया, असा विषय आहे. आता इकडनं जातो आहे तिथे, असा काही विषयच नाही आपला. 2 हात लांब आहे पोरींपासून, ना बोलत ना कोणाशी, काय नाही. नाही असं काय नाही. बघूया आता काय चालू. हां थर्ड डेला नाही, मी उद्या पण जायचा विचार चालू आहे. बघूया नेक्स्ट इयर दुसरीकडे जाऊया, दुसऱ्या IIT ला जाऊया बघायला. येस गाईज दाखवतो तुम्हाला तर पुढे काय होतंय कसं वगैरे. चला गाईज बघत राहा.
पर्यंत बघा, परत एकदा सांगतोय बघा. बाय बाय. आता आम्ही चालत जायचा विचार करतो. ते काकांशी भेटलो, काकांना बोललो चला घेऊन. काका बोलतात नाही 30 रुपये द्या आणि बसा. काकांचं काय लॉजिक होतं काय माहिती, 4 जण घेणार आणि 30 रुपये घेणार. त्यांना म्हटलं 20-20 रुपये घ्या, तर नाही ऐकत. चला चालत जाऊ, ऊन आहे तर काय आता सगळे रेडी आहेत चालत जायला. यंग आहे, चालायलाच पाहिजे या वयामध्ये. जास्त काय लांब नाही येतोय तसं बघायला गेलं तर. बघू, थकलो तर थकलो, काही वयला गेलं मला उचलून. काय रे येशील ना? यो बस गेली बघ. काहीच बसनी बघ, आम्ही ट्राय करतो आता बसनी जायचा. अरे ही पवई बस स्थानक, चल ना. पवईलाच जायचं यार, ती बघ गेली. अरे ती तर बक्का जाणार, ती तिकडे जायचं आपल्याला हिरानंदनीच्या इथे. हे मला पण माहिती. हा मग ती बस लागली पा. अरे बस बघ, मागून पण येते एक. फटट चला. हे मी इकडनं भीती वाटते रे बेंची मारावी राहिलो. काही 499 ती जाणार होती, ही घाटकोपर आहे. ती गेली असती रे बस. त्यात तिकडे विचारा लोकांना. दाखवते रे चेहरा बघून काय होणार आहे. व्लॉग बघा, कंटेंट बघा. अरे काही वेळेला ती गेली असती माहिती का बस. थांब ना इथं, बघू ना बसचं वेट करू. 469 मला बस भेटली. तर रिक्षाच्या भरोश्यावर आम्ही थांबलो नाही. गर्दी फुल आहे काय ते बघा, गर्दी खूप आहे बाई. काय आला, गर्दी फुल आहे. चला जाऊ दे, आपल्याला काय आता रिक्षापेक्षा बस बरी, स्वस्तात तरी जाऊ. काय आणे बरोबर ना, आणे पण आहे काय आपल्यासोबत. DBIT आहे आपल्या. चला गर्दी काय नाही, ॲडजस्ट करायचं. मुंबई में ॲडजस्ट करणे का. चलो काय मयूर काय बोलायचं, रिक्षापेक्षा बेटर आहे ना. नाही बेटर. अच्छा स्वस्तच जाऊ बाई. चला काहीच पुढे दाखवतो काय होतं तुम्हाला. आम्ही उतरले आता बसमधून. आता आमचा चुकला असता, मला बघायला लक्ष गेलं बाहेर की IIT आलं आहे आणि उतरलो आम्ही. नाही तर आता आम्ही पुढे गेलो असतो. आता आपल्याला इथं जायचं आहे. मी गपचूप खिडकीतून बघतो IIT आणि या बॅच चालू झाले रे. मग बोंबल्याला लागला, काकाने थांबवला. आणि सीन पण असं झालं होतं की आमची तिकीट होती त्यावर प्रिंटच नव्हती झाली. मग आम्हाला अडवलेला, मग आम्हाला त्या कंडक्टरला उतरवायला लागला का बसमधून. ते काही शूट करता आलं नाही, हे काय करतच नाही शूट, मलाच करायला लागतो. त्यांच्याशी मलाच बोलायला लागला. चला तर दाखवतो आता आतमध्ये काय होतंय, कसं आतमध्ये घेतात वगैरे. रजिस्ट्रेशन वगैरे कोण पहिल्यांदा येणार असेल तर त्याला समजू शकतो. जाऊया आतमध्ये. गर्दी तर दिसते तिकडे, जमलेत लोक. तर काय होतंय, कसं होतंय पुढे दाखवतो. काय असाल, कॉलेज स्टुडंट असाल तर ID कार्ड कॅरी करा आणि आधार कार्ड पण कॅरी करा, त्याशिवाय एंट्री भेटत नाही इथे. तर आता आम्ही सगळं ID वगैरे दाखवलं, आधार कार्ड पण दाखवलं. आता आतमध्ये एंट्री तर बघू, इथे पुढे चेकिंग वगैरे करतात ते. तर आपल्याकडे काय बॅग आहे ते चेक करतील आणि एंट्री देतील. चेकिंग चालू आहे, काही चेकिंग पण झाली इथे. ते आर्मी ऑफिसर आहेत त्यांनी केली आहे. आता तिकडे रेशन डेस्क आहे, आय गेस तिथे बँड भेटतो. लास्ट इयर म्हणजे भेटला होता, आता हाय माहिती कसं आहे त्यांचं. लेट्स सी. खूप जणच आहेत गाईज, हे बघा आमच्यासोबत हे पण आले आहेत. इकडे जाऊन बघूया काय काय बोलत चाललं आहे पुढे. बॉईज लाईन इथे, गर्ल्स लाईन इथे. तर आलात तर बाई नीट या. असं हे पण आहे का, मिक्स पण घुसू शकतात. हे बघा गर्ल्स आणि बॉईजचं वेगळे पण मिक्स घुसू शकतात कपल असेल नाही. आता इथेच वाटतं रजिस्ट्रेशन फक्त. लेट्स गो. और वो दिखाता अपना तो उसका नंबर, फोन का नाम. गाईज आता इथे रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला. ब्लॉग चालू आहे गाईज. हां इज्जत द्या रे. करतो बाई, यूट्यूब चॅनल आहे आपलं. 500 फॉलोअर्स आहेत. फॉलोअर्स बोलते, सबस्क्रायबर्स आहेत. खूप दिवस इंस्टावर ॲक्टिव्ह होतं ना, यूट्यूबवर ॲक्टिव्ह नव्हतो. आफ्टर 4 months नंतर मी आता आलो आहे. काय रे ते काय बोलायचं. काय बघा बँड भेटतं इथे घालायला. बँड आहे Day 2चा.
आणि या सगळे बुकलेट वगैरे. आधार कार्ड दाखवायचं. परत एकदा तिथं आधार कार्ड दाखवायला लागतो. दाखवलं आपण. आणि हां 2 स्टेप व्हेरिफिकेशन इथे पण लागू होते. तिथे डे 2चं आम्हाला हे भेटले. आता बँड हा घालायचा आता हातामध्ये. हा घातला तर एंट्री कोणी तोंडाला नाही लावायचं काय, हाताला लावायचं. तर गाईच आता तुम्हाला हाताला घालताना नाही दाखवत, तुम्ही समजून घ्या कसा घालतात वगैरे. हो गाईने घातला नाही. दुसऱ्याचा बघा तुम्ही कसं घालताय. हा आमचा सुयश डोंबिवलीचा छपरी नंबर 1. अरे काय बोलायचं नाही ब्लॉगमध्ये. अपशब्द आम्ही वापरत नाही. चला गाईज पुढे दाखवतो. आता स्टार्टिंगच्या ती एंट्री मारली. आता पुढे काय ते दाखवतो तुम्हाला. आता मला एक घालू दे, नाही तर मला आतमध्ये एंट्री देणार नाही. चला गाईज फायनली आम्ही सगळ्यांनी बँड दाखवा रे. बँड दाखवा. बँड छोटा इज्जत द्या. बँड छोटा आहे जरा. नेक्स्ट टाइम जरा इम्प्रूव्हमेंट करा. जरा चांगलं रबर बिबरचं करा. अरे ना फोटो नाही घेतला घे. हां मग ब्लॉगमध्ये घेतोय ना, फीडबॅक देतोय ना आपण. चला एंट्री मारली आम्ही आता. तर रे बघा IITचा रस्ता बघा. आतमध्ये स्वतःची सिटीची आहे यांची. आमच्या कॉलेजवाल्यांनी पण असं केलं पाहिजे. वाव. तर आमच्या कॉलेजवाल्यांनी पण बघा असावं भाई. रस्ता बिस्ता करा चांगला, जरा इम्प्रूव्हमेंट करा. एवढा फीज वगैरे घेता तर भाई तसं करू शकता. पॉसिबल आहे. इकडचा दिसतं आतमध्ये सिटीत बनली यांची पूर्ण. रिक्षा बिक्षा सगळे जात आहेत. रस्ता काला रस्ता. आणि आमचा कैवल्य बघा. कैवल्य असा कसा रस्ता बघ कसा आहे ना. गाडी घेऊन आलो पाहिजे तर एंट्री नसती दिली. काय पण कैवल्य बोलतो हे असे धंदे आपण करत नाही. गर्ल्स रिस्पेक्ट. अभ्यास करून IIT मध्ये आलो असतो तर एक तरी पोरगी सेट झालीच असते. होते हा विषय आहे. तेव्हा आम्ही अभ्यास नाही केला. आम्ही जरा वेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व झालो होतो. इंजिनिअरिंगमध्ये आल्यावर सुधारलो, पण त्यानंतर पण खचलं गेलो खाली. समजेल की IITच्या पोरी किती भारी दिसतात ते. आता ओमकार व्हिडिओ काढेलच ना. नाही हे कट करणार आहे मी. कट केलं. चुबे अपशब्द वापरू नका भाई. फॅमिली बघते ब्लॉग. तुझ्या आईने बघितलं तर काय होईल. कैवल्य माझा असा कसा IIT मध्ये जातो चांगला. तुझा विषय खोल आहे भाई. काहीच आहे बघा आतमध्येपर्यंत केवढं मोठं रस्ते. कॉलेज असावं तर असं असावं. अभ्यास करा म्हणून काहीच सांगतोय. 11वी 12वीला असाल तुम्ही चांगलं करा. आणि IITला या. खूप काही आहे IIT मध्ये आल्यावरती. कॉम्पिटिशन तर खूपच आहे इथे. कारण इथे तुमची कॉम्पिटिशन आमच्यासारखं नाही. इथे टॉपर लोकांमध्ये तुमची टॉपर लोकांसोबत कॉम्पिटिशन असणार आहे. इथे जो पण येणार तो 99% असणार आहे. GW क्रॅक करून येणारा. तर त्यांच्यामध्ये तुमची कॉम्पिटिशन असणार आहे. हा इकडचं कॉलेजचं हे मेन वैशिष्ट्य आहे. मराठी वावल्या जरा. IIT मुंबई थोड्या दिवसांनी नाव चेंज होणार आहे याचं आय गेस. असं ऐकलं आहे मी. IIT मुंबई होणार आहे. मुंबई नाही. ठीक आहे. आता आपलं काही नशीब फुटकं होतं. आपण काही तेव्हा अभ्यास नाही केलं. नशीब फुटकं नव्हतं, नशीब चांगलंच होतं. पण आपण काही अभ्यास नाही केला तेव्हा. नुसती मस्ती मजा करत बसायचो. तर क्लासला तेव्हा सुयश 11वी 12वीला खूप कांड वगैरे केलेत. अभ्यास केला नाही. मग शिवला लागला वाटूमलमध्ये फालतू कॉलेजमध्ये यावं लागलं. ठीक आहे आता काय आलं तर आलं. ॲक्सेप्ट करायची चूक आपली आणि पुढे चालत राहायचं. चला काहीच पुढे दाखवतं काय होते. ह्यावेळेस ना पोकीमॉनची फुड लोक येते ते पोकीमॉनची टोपी घालून आलेत. तुम्हाला दिसत नाही. थांबा दाखवतो मला. हा तेच कॅप सॉरी. चला आम्हाला पण पाहिजे. IIT चला काही. आता मी स्नॅप टाकतो पटकन एक छोटासा आणि पुढे दाखवतो काय होतं. बघा टोपी वगैरे घातलेले आहेत. इथे फोटोशूट चाललेलं आहे. चला काहीच पुढे दाखवतो काय होतं आहे. आज फुल गर्दी आहे. यांना बघायचे कार्स वगैरे. कारचं एक्झिबिशन आहे. तर गर्दी बघू शकता केवढी. आता मी बसलो आहे. उभं राहून दाखवतो काय बोलतो. कष्ट घेतले आहेत ना आता ब्लॉग बनवतो. त्या लांबपर्यंत लाईन आहे बघा. इथे पुढपर्यंत केवढी लाईन आहे बघा. बघू आता कधी नंबर. त्यामुळे आम्ही गेम खेळतो क्लॅश रॉयल्स. अशा प्रकारे हरतात नुसतं. पण ठीक आहे. तोंड का लपवतं रे. बघ ना मागे बघ ना. हरला म्हणून काय लाजलं का. ठीक आहे रे. काहीच तो घाबरलाय. जाऊ दे आता काय बोलायचं आपण. दाखवतो आता आतमध्ये कारचं एक्झिबिशन आहे. आतमध्ये झूम झालं झूम. ते कार्स बघू शकतो तुम्ही लांबून बघा. आतमधून पण दाखवतो मला. झूम करून दाखवतो डायरेक्ट आत जाऊन. हे बघा नाही इथे टोपी बिपी भेटतात सगळ्यांना. पोकीमॉन गोची थीम आहे यांच्या वेळेसची. आपल्या कॉलेजमधून करायला पाहिजे मला. बघूया आपण सांगूया आमच्या चेअरपर्सनला प्रणितला सांगूया काय बोलतो. दाखवतो पुढे काय होतं. थांबलो इतक्या वेळ पण आम्हाला काय भेटलं नाही कारचं दर्शन करायला. तर आता आम्ही चाललो दुसरीकडे जाऊया.
आता आपलं जाऊया ड्रोनच्या इथे जाऊया. तिथे आपला मित्र एक अथर्व खेतले आपल्या कॉलेजचा चेअरपर्सन सी ए जायचा एक्स चेअरपर्सन, त्याला भेटूया, बघूया भेटतं का आपल्याला तो. आता कुठे चाललो आहे, इथे रस्ता आहे, बघूया आता. हळूहळू जाऊया. हे कुत्र्याला काय झाला, हे काही बोलले मुळे भोकायला लागला. यांनी गॉगल घातला, कुत्रा भोकायला. अरे बा फोन गेला असता. गपरे ब्लॉक करताना मस्ती नाही करायची काहीच. दाखवतो मला कुत्र्याची लायक की नाही बाबा, आपण शेर आहे समजा ना. गप्पा गायचे बघा, हे असे असे धंदे ना, हे असे तुझे आलो आम्ही ते पोकीमॉन गोचं इथं काहीतरी आहे. आम्हाला कॅब बिप दिली आहे फ्रीमध्ये घालायला, ती घातली. आता तिथे सगळ्यांना हे करतात, देतात, तर घालूया आपण. याने तो उलटा घातला, उलट्या डोक्याचा आहे म्हणून तो उलटा घालतो. तो त्या डोका उलटा आहे म्हणून तो उलटा घालतो, असा विषय. काही आता झालं एवढंच होतं. इथे फोटो बिटो घेतले आम्ही सगळे. आता पोकीमॉन गो बनले. चला जाऊया आता पुढे पुढे. आता बघू इकडे काहीतरी आहे, तिथे जाऊया. खूप जण आली आहेत गाईच, ज्याला यायचं आहे त्यांनी खूप, तरच मजा आहे. त्या लाईनीमध्ये तुम्हाला खूप थांबायला लागेल, वेट वगैरे करायला लागेल. तर आता बघूया. मी आलो कुठेतरी आतमध्ये घुसल्या, गुफे म्हणतात नाही कुठं आहे काय आहे, बघूया. इथे संपली पण इथे उजाला आलाय. तर काय इथे खूप काय काय आहे, या तुम्ही प्रत्येकाने व्हिजिट केलं पाहिजे, वर्षातून एकदा असतो, खरंच या. इथे काय आहे काय आहे काय आहे. हो आर सी आहे इथे, गेम आहे. हां चालू होईल आता. टायमात आलो आम्ही काहीच, एकदम परफेक्ट वाटतं. टायमात आलो आम्ही. आता इथे रेस लागणार आहे. लेट सी. पण थोडं पुढे जाऊया. चला चला. इकडे वरतून पण बघायला लोक आहेत बघा, पार्टीचं पण हे भारी आहे. चालू कर रे, गेअर टाक लवकर. चेकिंग चालू वाटतं. हां डायरेक्ट घरी डोंबिवलीत. काही तुम्हाला दाखवतो इथे स्टोरेज व्हायरल, तर त्यांचा काही चालू होत नाही. चालू झालं की लगेच तुम्हाला. Okay, drivers, are we ready? Give me a thumbs up whenever you're ready. Drivers, stop, stop, stop. Come back, come back, come back. Stop, stop, stop. We don't have the other car at the starting point, buddy. वॉशरूमला IITचा वॉशरूम दाखवतो तुम्हाला कसं आहे आता. बघूया इकडे कसं आहे. इथे अंधार अंधार आहे नाही, इथे उजेड आहे. चला जाऊया. आता फ्लॅश बंद करतो, लोकांना डाऊट येईल. बंद करतो. काही खास नव्हतं, मला वाटलं जर चांगलं जरी असेल तर आमचं वाटूमलचं जरी चांगलं होतं, चांगलं याच्यापेक्षा. चला गाईस बघूया. हे आय गेस IITचे क्लासरूम आहे, तिकडचं बघायला हवं आहे. इकडचं एवढं खास नव्हतं. चला गाईस पुढे दाखवतो काय होते. आता बघू आपण ते इकडे जाऊया. हॉस्टेल 15-16ला ते ड्रोनचा शो आहे. खूप काय आहे इथे बघण्यासारखं. बघूया सगळं एक्सप्लोर करूया रात्रीपर्यंत. आपल्याला काही कामं नाही, सुट्टी आपल्याला आता. तर चला. काही बोलले बघा किती बघतोय. विसावा हे आपल्या कोकण साईडला पण आहे हॉटेल. हॉटेल विसावा ग्रुप ऑफ हॉटेल. क्वेश्चन जाए भाग में मैं पहले बजर दबाऊंगी. क्या बात है, क्या बात है. मैं पहले ऑप्शंस पढ़ूंगी. वाह, ग्रेट वाह. चॉइस. सो दिस मेक्स काय ते बोलले काय रे, बुकिंग करते का? बुकिंग करते का आपल्यासाठी? So 3-1. Now काय we रे, have the चला. final question, but we know who the winner is. काय नाही, इथे टाइमपास आहे. चला झालं आज फिरून वगैरे. इथे पण आलो होतो आपण. अथर्व खेतले आपला भाऊ आहे, ड्रोन एव्हिएशन त्या कंपनीचं येतं होतं एक्झिबिशन, पण ते ॲक्च्युली संपलं. लेट झालं आम्हाला यायला. आम्ही बुलबुल्या ते इकडे काय समजत नाही, तर आम्ही होतो कुठे होतो काय समजत नव्हता. शोधत फायनली आम्ही आलो इथे. तर आता उद्या बघू, उद्या आपण परत यायचं आहे. तर तेव्हा आपण अथर्वचं बघूया कसं आहे ते ड्रोन एव्हिएशनचं. ड्रोन्सबद्दल समजेल आपल्याला काय आहे वगैरे. तर आता बघू. थोडं थांबलं आम्ही इथे, सगळेजण बसले, पाय दुखायला लागले चालून. थोडं आता थांबू आणि घरी जाऊया आणि उद्या परत येऊया.
चला गाईज पुढे दाखवतो काय होतं वगैरे. आता तर बहुतेक आम्ही घरी जाणार आहे. संपलं आजचं डे जेवढं काय काय होतं ते प्लीज वगैरे पोकेमॉनचं आम्ही बघू आता. कोणतरी छोट्या पोराला देऊया काय बोलतो. याच्या आईशीला फोन केला नाही आणि माझा गॉगल घेऊन फिरतोय नुसता. गॉगल 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 उचल 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 अडू उचल. ती गाडी जायला का दादा ह्याच्यावर नाही गाडी जा नाही उचल काय बोलले. मला काय बोलला तू काय बोललो तेच विचारतो काय बोलला. फायनली आता आलो आपण कांजूरमार्ग स्टेशनला परत. आता चाललो आपण घरी. वाजलेत आता 6:25 झालेत. आता बसने आलो आपण येताना. मुलुंडची बस पकडायची जर यायचं असेल तुम्हाला तिकडनं इथे कांजूरमार्ग स्टेशनला. आता फायनली आलो आहे. आता बघूया ट्रेन पकडूया आणि डोंबिवलीला जाऊया आणि काहीतरी खाऊया वगैरे बघूया काय होता. फिक्स नाही काय नाही तेव्हा घरी जाऊ डायरेक्ट. तर आता पुढे बघू काय होते दाखवतो तुम्हाला. बघा शेवटं फायनली आता आलो आहे डोंबिवलीला. आता घरी चाललं आहे चालेल. आता थोडं खाल्लं वगैरे शूट करायला काय भेटला नाही मला. केलंच नाही विसरलो करायला ॲक्च्युली. तर अशा प्रकारे व्लॉग संपवतो येते. कसा वाटला मला सांगा कमेंटमध्ये. सांगा काय इम्प्रूव्हमेंट असेल तर. असंच बनवलं होतं जस्ट फॉर एन्जॉयमेंट आणि किंवा माझी आवड आहे ब्लॉग बनवायची म्हणून मी बनवलं होतं. तर गाईज आजसाठी एवढंच. बाय बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटा. आंब्याच्या बाटा टाटा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटा.